आज तुमची पहिली वटपौर्णिमा आहे. येस. आणि मी व्लॉग करते. येस. याबद्दल तुम्हाला कसं काय वाटतंय? मला पूर्णपणे खरंच मनापासून पूजा करायची होती. माझी पहिली वटपौर्णिमा म्हणून मी काही व्लॉग केला नाही. हिची कशी हिची 6वी आहे त्यामुळे ठीक आहे. पण तुम्हाला तुमच्या पहिल्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आज खरंच खूप असं छान पवित्र सात्विक फिलिंग येते या वडाच्या झाडाजवळ. आणि आमच्या सोसायटीमध्येच हे वडाचं झाड आहे त्यामुळे इथेच आम्ही पूजा करणार आहोत. आणि हे मला माहीत नव्हतं. तितिक्षाने मला याची आठवण करून दिली की आपल्याकडे आहे वडाचं झाड सोसायटीमध्ये, तुला ते आणायची गरज नाही आहे वडाची पानं. अरे राघव, अरे हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खुशी की बातमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस खूप खास आहे हे माझ्या पेहरावावरून तुम्हाला कळत असेल, कारण आत्ताच मी वडाची पूजा करायला जाणार आहे. कारण आज आहे वटपौर्णिमा. खूप सुंदर दिवस आहे आज. आज अचानक सगळं घडलं आहे. अचानक मला सुट्टी मिळाली आहे. अचानक संग्राम घरी आहे. तितिक्षाचं लवकर पॅकअप होणार आहे. सिद्धार्थ म्हणजे तितिक्षाचा नवरा तो दिल्लीवरून परत आला आहे. त्यामुळे आम्ही एकत्र वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. त्या गमती जमती मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मी अचानक प्लॅन केलं की आज आपण एक ब्लॉग करूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणाकोणाला बघायला मिळणार आहे याची एक झलक बघा. मी झाले तयार आणि आता मी चालले वडाच्या झाडाकडे. आमच्या सोसायटीमध्येच एक वडाचं झाड आहे असं तितिक्षाने मला सांगितलं, त्यामुळे फार दूर जायची गरज नाही. आता आपण जाऊया आणि छान छान पूजा करूया. तर आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जॉईन करणार आहेत सिद्धार्थ, तितिक्षा, संग्राम, राघव आणि माझे सासू सासरे. आणि ऑफकोर्स हजेरी लावली ती पावसाने. पाऊस पडत होता त्यामुळे थोडा वेळ आम्ही आडोशाला उभे राहिलो आणि जसा पाऊस गेला तशी पूजेला सुरुवात केली. तितिक्षाची ही पहिलीच वटपौर्णिमा होती, त्यामुळे मी माझ्या आईकडून, माझ्या सासूबाईंकडून, माझ्या अनुभवातून, वाचनातून जे काही शिकले ते तिच्याशी शेअर करायचा प्रयत्न केला. मी आणि सासूबाईंनी पूजेला सुरुवात केली. तितिक्षा ती पाहत होती आणि आमच्यानंतर तिने सुद्धा ही पूजा केली. खरं तर तितिक्षा आणि मी असे कोणतेही सोहळे समारंभ साजरे करताना त्यामागचं शास्त्र जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि हेच शास्त्र आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाय द वे, आमची पूजा सुरू असेपर्यंत इथे छान राघवची मस्ती सुरू होती. आम्ही सगळेच एकत्र होतो. छान पाऊस पडत होता त्यामुळे त्याची सुद्धा मस्त मज्जा चालू होती. तर आता आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचं शास्त्रोक्त म्हणजे सायंटिफिक रिझन वटपौर्णिमा का साजरी केली जातात. तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या धर्मात वटवृक्षाला विशेष स्थान आहे. बहुतेक गावांमध्ये वडाची झाडं आढळतात. जुन्या काळी या झाडाखाली पंचायत होत असे. आणि हे झाड भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे, कारण ते शक्ती आणि एकतेचं प्रतीक आहे. आणि गंमत अशी की हे झाड हवामान, माती याचा विचार न करता संपूर्ण भारतभरात वाढतं. तुम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने सावित्री आणि सत्यवानाची गोष्ट तर ऐकलीच असेल, त्यामुळेच या सणाला वटसावित्री असंही म्हटलं जातं. पण आज आपण अशी कोणती कथा न ऐकता यामागचे लॉजिक्स आणि प्रॅक्टिकल रिझनिंग ऐकणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण, 24 तास ऑक्सिजन सोडणारी फक्त 3 भारतीय वंशाची झाडं आहेत: वड, तुळस आणि कडुनिंब. या वैशिष्ट्याशिवायच वटवृक्षाची अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. यात औषधी गुणधर्म आहेत, आध्यात्मिक महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला माहीत असेलच, बहुतेक संत वटवृक्षाखाली तपस्या करत असत. बाय द वे, प्राचीन काळी विवाहित स्त्रियांना घरातच दिवसभर राहावं लागायचं. घरातच ती कामं करायची. त्यामुळे तुळशीची पूजा होत असे त्यांच्याकडून. कडुनिंबाच्या पानांचा उपयोगही होत असे. पण महिलांना वटवृक्षात प्रवेश नव्हता. साधारणपणे खेड्यापाड्यातील वटवृक्षांना त्यांच्या मेळाव्यासाठी पुरुषांचाच ताबा असायचा. त्यामुळे विवाहित महिलांना वडाच्या झाडाजवळ जाता येत नव्हतं. आणि ही समस्या काही मुलींना भेडसावत नव्हती. त्या जाऊ शकत होत्या झाडाजवळ. त्यामुळे हे वटपौर्णिमा हे व्रत म्हणजेच विवाहित महिला वटवृक्षाजवळ जाऊ शकतील आणि त्याचे सर्व फायदे त्यांना मिळतील, अशी ही एक तरतूद आहे.
पूर्वी तर हे व्रत 3 दिवस पाळलं जायचं. स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करतील, त्यामुळे इतर पुरुष त्यांना विरोध करू शकणार नाहीत आणि त्यांना वडाच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी एकत्र येण्याची परवानगी मिळेल, हा त्यामागचा हेतू होता. आता दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधी विवाहित महिलांना वटवृक्षाच्या संपर्कात आणून त्यांचं आरोग्य वर्षभर चांगलं राहावं, यासाठी हा प्रयत्न केला गेला होता. शेवटी त्यांचं आरोग्य कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळेच हे व्रत 3 दिवस चालायचं. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा, विवाहित महिला वटपौर्णिमेला उपवास का करतात? व्रत पाळणं हा शारीरिक शुद्धीचा उत्तम मार्ग आहे आणि जर ते उपवास करत असतील तर ते वटवृक्षातून उत्सर्जित होणारी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा शोषून घेऊ शकतात, त्यातला ऑक्सिजन घेऊ शकतात. हा या मागचा हेतू होता. सो नाव पॉइंट नंबर 4, आपण वटवृक्षाला धागा का मानतो? कापसापासून बनलेला धागा वटवृक्षाच्या खोडातून महिलांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा ट्रान्सफर करण्यासाठी एक ब्रिज बनतो. त्यामुळे जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी ती झाडाशी जोडली जाईल. त्याचबरोबर अजून एक प्रॅक्टिकल कारण काय आहे माहिती आहे? वडाची झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. दगडावर कुंकू घातलं की आपल्यासाठी ते पवित्र होतं, पण त्याचबरोबर तर महिलांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल, पटली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी पुढच्या वर्षीपासून या काही गोष्टी करा. शारीरिक शुद्धीसाठी उपवास ठेवा, त्याने क्लेन्झिंग होईल शरीराचं. शरीराला विषमुक्त करण्यासाठी म्हणजे टॉक्सिन सगळे बाहेर पडण्यासाठी फळं खा. वटवृक्षाच्या जवळ, वटवृक्षाखाली जास्तीत जास्त वेळ घालवा आणि वटवृक्षाखाली पूजा करण्यासारखे आध्यात्मिक उपक्रम करा. खोलवर श्वास घ्या. 5 सेकंद तुमचा श्वास रोखून धरा, श्वास सोडा, असं 7 वेळा करा. तुमच्या पतीच्या चांगल्या गुणांची आठवण करून द्या. दीर्घायुष्य, चांगले आरोग्य, तुमचा पती आणि कुटुंबासाठी समृद्धी यासारख्या सकारात्मक गोष्टींचा विचार करा. आणि जास्तीत जास्त फायद्यांसाठी दर महिन्याला, फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी नाही तर दर महिन्याला एकदा वडाच्या झाडाला भेट द्या. बाय द वे, काही गोष्टी वटपौर्णिमेच्या दिवशी न करण्यासाठी सुद्धा आहेत. वटपौर्णिमेला या गोष्टी करू नका. भारी साडी, दागिने दाखवण्याचा प्रयत्न करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वटवृक्षाला धागा घट्ट गुंडाळू नका. व्रतासाठी वटवृक्षाच्या फांद्या तोडू नका, त्याने कोणताही फायदा होणार नाही आहे, उलट निसर्गाची हानीच होईल. वटवृक्षाखाली वेळ घालवणे हा या व्रताचा उद्देश आहे, हे सगळ्यात आधी समजून घ्या. तर अशा प्रकारे छान शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही ही पूजा पार पाडली आणि हा व्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला, वटपौर्णिमेची माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, आत्ताच्या जनरेशनबरोबर हा व्हिडिओ शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहेच. आणि आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि तुमचं प्रेम असंच छान राहू द्या आमच्यावर. थँक्यू सो मच. आणि बाय द वे, आपण 5,000 सबस्क्रायबर झालो आहे ऑलरेडी, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. बाय.